70 वर्षानंतरला आम्हाला या राज्यामध्ये आजही आम्हाला या राज्यात या देशात झाडांसारखी वागणूक दिली जाते. 70 वर्ष झालं तरी आम्हाला माणूस म्हणून जगता येत नाही. आज या राज्यामध्ये जी व्यवस्था आहे त्या व्यवस्थेच्या नेतृत्वात आमच्यावरती अन्याय अत्याचार. प्रसाद खैरनारला ज्या पद्धतीने मारहाण झाली, 3.5 तास मारहाण कशाला म्हणतात? त्याला रक्तबंबाळ केलं, चापकाने मारलं, पायपाने मारलं. एक निरागस 17 वर्षाचा अल्पवयीन तरुण त्याला फोन करून बोलवलं जातं आणि अपहरण करून दाबून मारलं जातं. 16 जूनला घटना घडते आणि कोणताच नाहीचा लाल या घटनेला वाचा फोडत नाही. एका मिनिटात व्हिडिओ माझ्याकडे आला, ते व्हायरल करण्याचं काम त्यांचं म्हणून 6 जुलैला गुन्हा दाखल होतो. 16 जूनची घटना म्हणजे न्याय बघा कसा मिळतोय. न्याय सुद्धा मला मिळत नाही. या राज्यातला वाचक असेल, या राज्यातला बौद्ध असेल, या राज्यातला जन्मकर असेल, अनुसूचित जाती जमातीला डांबून मारण्याचं काम महाराष्ट्र. या राज्याचा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस एकाही घटनेला या 9 वर्षात भेट दिलेली नाही. सगळ्यात जातीवादी कोण असेल या राज्याचा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याचा निषेध घ्यावा. किती घटना काल लातूरला जाऊन आलो. आंबेडकरी कार्यकर्ता सचिन सूर्यवंशीला डोक्यात घाम टाकून मारून टाकलं, त्याची माती करून इकडे आलोय. किती घटना अमरावतीला 16 वर्षाच्या मुलीवरती बलात्काराच्या आंदोलनाने केला, डोळ्यात तिला वाळू टाकली. किती घटना आज प्रसादला नांगण करून त्या ठिकाणी मारलं. त्या साताऱ्याला आमच्या असताना एका भगिनीला 2 टाक्याचं कुटुंब नियोजनाचं ऑपरेशन करायला गेली. डॉक्टरनी आकार कापलं, महिनाभर झालं, शेती न्याय मिळत नाही. 25 टाके पडले. परत कोण देणार न्याय? कुणाकडे मागायचा न्याय? न्याय मागायला पोलीस स्टेशनला गेलो. आमच्या प्रसादवरती तुम्ही त्या ठिकाणी आयुष्य बर्बाद करणारा खोटा गुन्हा दाखल केला. अल्पवयीन तरुणावरती खोटा गुन्हा दाखल केला. आमच्यावर पोलीस लावला, पण आमच्या अल्पवयीन तरुणाला ज्यांनी मारलं त्या एफआयआर मध्ये पोक्सो काय ऍड केला याचं उत्तर मला दिलं पाहिजे. कुणी ऍड करायचं कलम काय ऍड करायचं आम्ही सांगायचं? तुम्हाला फोनवर सांगितलं तुम्ही कलम ऍड करता. अॅट्रॉसिटी पहिल्यांदा काय ऍड झाली नाही, 354 काय ऍड झालं नाही. उद्रेक केल्याशिवाय आणि मागण्या केल्याशिवाय आम्हाला काहीच आवाज दाबला की दबून जाईल या मानसिकतेत कुणी राहता कामा नये. म्हणून आज हा मोर्चा येवल्याच्या तहसीलवरती आलेला आहे. मी समाज बांधवाला आव्हान करतोय, या राज्यातल्या मनवाऱ्यांना इशारा देतोय, कुठेही उभा असलो तर मी कुणाच्या बापाला घाबरत नाही. हे अंतर आहे. या ठिकाणी कुणाच्याही बापाला घाबरणार नाही. आणि डांबून मारहाण करून कुणी जर आमचा बाप होण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यांना ठणकावून सांगतो, तुमचा बाप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे, संविधान काही केली जाणार नाही. आमच्या सहकार्याने सांगितलंय मार वायरल करता एवढे और तेरे गाड़ में दम होगा तो सामने आ, तेरे गाड़ पे मार के दिखाएंगे. सामने आ, तू सामने आ, तू सामने आ. अरे अकेले युवाओं को पकड़ के तुम मारते हो, इसको गुंडागर्दी कहते हो. ये बेबस युवाओं को तुम मारते हो, इसको गुंडागर्दी कहते हो. अरे अकेले पकड़े हो,
सामने आके देखो, कान पे लात मारेंगे, छोड़ेंगे नहीं है, क्या आपको बताना चाहता हूँ। बिल्कुल सोडणार नाही, आमचा उद्रेक आहे, संयम आणि वागतोय, कायद्याने वागतोय, किती घटनासाठी गप्प बसायचं. आणि म्हणून संध्याकाळपर्यंत रात्री मी दिवाळी सुद्धा महादेव साहेबांना बोललो, त्यांनी याच्यामध्ये भूमिका चांगली बजावलेली. रात्री पुन्हा एक सकाळपर्यंत आरोपी अटक केलाय. मोर्चा चालू होता तेव्हा सांगितलं की संध्याकाळपर्यंत सगळे करतो. संध्याकाळपर्यंत सगळे आरोपी अटक झाले पाहिजेत, अन्यथा अधिवेशनामध्ये अण्णाभाऊ आणि बाबासाहेबांचा लेकरू कुठल्याशिवाय राहणार नाही. राज्यव्यापी मुद्दा केल्याशिवाय राहणार. खोटा गुन्हा दाखल केला तो माघारी घ्यावा. सगळे आरोपी अटक झाली पाहिजे. आमच्या तरुणाच्या शिक्षणाची, नोकरीची त्या ठिकाणी व्यवस्था सरकारने केली पाहिजे. आज जमू शकत नाही. प्रत्येकाच्या मोबाईल मध्ये त्याचा व्हिडिओ आहे. त्यांनी कसं जगायचं? त्याला आत्महत्या केल्याशिवाय पर्याय आहे का? त्याला उघडं करून, नागडं करून, व्हिडिओ काढून मारण्याची प्रवृत्ती होते. मी पोलिसांना काल बोललो की तुमच्यापेक्षा दादा कुणीच असू शकत नाही. आज जागृत त्याला जरी मारला असला तर तुम्हाला सुद्धा मारणार, कारण इथं दादा कोणी होऊ शकत नाही. पोलीस यंत्रणा सर्वात मोठी दादा आहे हे त्यांनी असणार लक्षात घेतलं पाहिजे. बघा, पालकमंत्री आवाज कमी केला का? काही हस्तक सुद्धा येऊन उभा आहे तर माईकचा आवाज जाणारच आहे. बाहेर काढून नाही, बाहेर काढून. पण किती माईक बंद करा, किती माईक बंद करा. आवाज येतोय का नाही? येतोय. कांताचा आवाज आहे, कोणताच माईकचा लाल राहू शकत नाही. लक्षात ठेवा. बिलकुल आवाज दबणार नाही. चालू होत नसतं, मला चांगलं माहिती. पालकमंत्री विचारलं की माईकच बंद झाला. कोण मागे येऊन उभा आहे देऊ? या पालकमंत्र्याला दलितांची जाण नाही. या पालकमंत्र्याला आमचं दुःख दिसत नाही. 5-6 दिवस झाले तरी प्रसाद खेळणारला भेटायला आला नाही. हा पालकमंत्री मानवतेचा नाही तर जातीवादी पालकमंत्री आहे. एवढा भूमी जन्मभूमी आहे. या ठिकाणी दादागिरी सुरू झाली आहे. एवढा भूमी धम्मभूमी आहे, शांतीचा, बुद्धाचा, धर्मांतराचा एक संदेश बाबासाहेबांनी या भूमीत दिला. आणि ते नागडं करून आमच्या तरुणाला मारलं जात. या भूमीतील विचाराला मारण्याचं काम सुरू झालंय. मनुवाद्यांना सांगतोय, तुम्ही राज्यामध्ये अनेक प्रयत्न करतात बौद्ध आतंकवाद लावायचे, पण तुमच्यात 100 पिढ्या जरी जन्मल्या तरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि अण्णाभाऊ साठेंच्या लेकराला कुणीच वेगळं करू शकत नाही. असाचा लढा मातंगानेच लढायचा असं होणार नाही. मातंग आमचा भाऊ आहे आणि त्याला खरोच झाली तरी आम्ही मरायला तयार लावणारे भीम सैनिक सुद्धा भाऊ आहेत. हे एकत्र येऊन लढावं लागेल. छगन भुजबळांना आमची गरज पडते. छगन भुजबळ आरक्षणाच्या आंदोलनात भाषण करताना म्हणतात दलितांनी आमच्या बाजूने यावं, मला आरक्षणाला आमची गरज लागते. प्रसाद खेळणारला मारल्यावर तुम्ही भेट ना कुणाचा हात आहे घटना दाबायला. छगन भुजबळ, दादा भुजबळ आम्ही चांगलं ओळखतो. गुन्हेगाराला जर पाठीशी घालण्याचं काम केलं, पुढचा मोर्चा छगन भुजबळांच्या घरावरती मी एकटा घेऊन आल्याशिवाय राहणार नाही.
गुन्हेगाराला पाठीशी घालू नका, बलात्कारांना पाठीशी घालू नका. एवढा ही धम्मभूमी आहे, इथं कुणाची दादागिरी खपून घेणार नाही हा सुद्धा इशारा देतोय. पीडितांनी मला कानात सांगितलं, काल एक आमदार गेला होता, त्याला मी सांगतो दारुडे का फारुडे, जाऊन धमकी देऊन आला की गावात राहायचंय, अमुक राहायचंय. अरे गाव हे राज्य, हा देश बाबासाहेबांच्या संविधानावर चालतो. धमकी देण्याचं काम आम्हाला करू नये हे सुद्धा टाळून सांगतो. आणि तहसीलदार या ठिकाणी आलेत, मोर्चा यशस्वी झालाय. आमच्या मागण्या गांभीर्याने घ्याव्यात. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी. आमच्या तरुणाचं शिक्षण मोफत झालं पाहिजे, त्याला सरकारी नोकरी दिली पाहिजे, त्याचं पुनर्वसन झालं पाहिजे आणि या कुटुंबाला सुद्धा 50 लाखाची मदत झाली पाहिजे आणि सर्व आरोपी अटक झाले पाहिजे. एवढंच नाही, त्याच्यात इथं PI साहेब आहेत, अल्पवयीन तरुण आहे, त्याच्यात पोक्सोचं कलम सुद्धा ऍड झालं पाहिजे हे सुद्धा या माध्यमातून सांगतो. आणि फास्ट ट्रॅक कोर्टाच्या माध्यमातून आमच्या प्रसादला न्याय मिळाला पाहिजे असं असणारं आवाहन करतो. आणि ते सांगतो. जय भीम, जय भारत.